गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर बीच येतात, पण गोव्यात एक असं चर्च आहे जिथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांची बॉडी गेल्या 400 वर्षाहून अधिक काळ जतन करून ठेवण्यात आली आहे. त्यांच्या नखांची आणि केसांची वाढ आजही होत आहे. पण खरंच असं आहे का? चला जाणून घेऊया. गोव्यातील बेसिलिका ऑफ बॉम जीसस हे भारतातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक चर्चपैकी एक आहे. याचं बांधकाम 1594 मध्ये सुरू झालं आणि 1605 मध्ये पूर्ण झालं. बॉम जीसस या पोर्तुगल शब्दाचा अर्थ बाळ येशू असा होतो. या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांची बॉडी चांदीच्या सुंदर ताबुतात जतन करून ठेवण्यात आली आहे. ते 1542 मध्ये भारतात आले आणि गोव्यासह एशियातील अनेक भागात धर्मप्रचाराचं काम केलं. 1552 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची बॉडी गोव्यात आणण्यात आली. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या नखांची आणि केसांची वाढ आजही होत आहे. या श्रद्धेमुळे आणि त्यांच्या कार्यामुळे जगभरातून लाखो भाविक आणि पर्यटक तिथे भेट देतात. या चर्चची आर्किटेक्ट गोल्डन अल्टर मार्बल फ्लोरिंग अप्रतिम कोरीव काम पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात. 1986 मध्ये युनेस्कोने बेसिलिका ऑफ बॉम जीससला वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केलं. त्यामुळे हे चर्च केवळ धार्मिकच नाही तर जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे दर 10 वर्षांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांची बॉडी सार्वजनिक दर्शनासाठी बाहेर ठेवण्यात येते आणि त्यावेळी लाखो भाविक गोव्यात दाखल होतात. गोव्याला जायचा प्लॅन असेल तर फक्त बीच आणि पार्टीपर्यंत मर्यादित राहू नका. 400 वर्षाचा इतिहास, श्रद्धा आणि अप्रतिम वास्तुकला अनुभवण्यासाठी बेसिलिका ऑफ बॉम जीससला नक्की भेट द्या. अशाच रहस्यमय आणि ऐतिहासिक ठिकाणची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका.